आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी 6 मेला पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणानंतर पीडित कुटुंबियांची भेट घेतली। तसेच कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची विचारपूस करत प्रशासनालाही सूचना दिल्या। मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे, नियम आणि मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात अशा घटना थांबताना दिसत नाही। घटना घडल्यानंतरच राजकीय नेत्यांना जाग येते का, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत। दरवेळी एखादी भीषण घटना घडली की नेत्यांच्या भेटी, आश्वासन आणि चौकशीचे आदेश सुरू होतात, पण महिलांना सुरक्षित वातावरण नेमकं कधी मिळणार, हा प्रश्न मात्र कायमच अनुत्तरित राहतो। या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे। समाजात काही भोंदूबाबा, अंधश्रद्धा पसरवणारे लोक आणि खोट्या आश्वासनांनी लोकांचा विश्वास जिंकणारे फसवे चेहरे अजूनही सक्रिय आहेत। नागरिकांनी अशा लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नये, सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहनही सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे। घटना घडल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा आधी समाजात जागृती आणि सुरक्षा पेटवली असती तर कदाचित एखाद्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं। राज्यात 4 अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। पुण्याची घटना तर एकदम धक्कादायक आहे की 10 वर्षाच्या आजोबांनीच चिमुकलीवरती अत्याचार केलेले आहेत। याबाबत आपण काय बोलालात? इथेही आपण कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। एकतर ही जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराशी आम्ही सर्वजण जाऊन भेटलो। सुनीलजी भुसारा आमच्याबरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले आहेत। खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये। पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे। जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरीसुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, ह्या लढवय्या आहेत। न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना ते भेटल्या। ते तिथे असले तरी घटना ही डहाणूमध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या PIनी पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र भोंदू बाबा जो आहे, जो क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला। हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं। इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे। त्यांनीसुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या त्या सर्व टेस्ट केल्या। या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहेत, या मुलीला, लहान मुलीला वडील नाही आहेत। लहान असतानाच ते वडील वारले, पण तरीसुद्धा हा परिवार तिथं लढतोय। त्यांचं एवढंच मत आहे की हे जो काही नराधमाने तिथं अत्याचार केलेला आहे, हा जो भोंदू बाबा आहे, त्याला मोठी मुलं आहेत आणि काल इथं मोठा मुलगा जेव्हा कपडे घेऊन आला होता तो वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर घाबरवण्याच्या दृष्टीने त्या मुलींकडे तिथं तो बघत होता। त्यामुळे पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की कुठेही काही झालं तर कुणी धमकवलं नाही पाहिजे, या मुलींना प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्ही द्या, आणि त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे। पण आता आमचं एवढंच मत आहे की ही घटना घडली, पण या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 24 बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत। आता म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं दुर्दैवाने होत आहे। आणि पॉस्कोच्या केसेस जर आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये 13,000पेक्षा जास्त केसेस 2025मध्ये झालेल्या आहेत। म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तर 5-6 केसेस आत्ता एका तासामध्ये तिथं झाल्या असतील।
त्याच्याचबरोबर 50,000पेक्षा जास्त विनयभंग नाही तर महिलांवरच्या अत्याचारच्या केस आहेत 2025मध्ये एका वर्षात तिथं या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याच्याचबरोबर महिला आणि मुली या गायब होण्याचं प्रकरण बघितलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यातल्या काही सापडल्या. 30,000 अशा महिला एका वर्षामध्ये, त्यांचा अजून काही आतापत्ता तिथं नाही आहे. त्यामुळे आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं आहे की महिलांचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना एक शक्ती कायदा आणावा यासाठी सगळ्यांनीच सकारात्मक मतदान केलं होतं. एक कायदा पास झाला होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये. आणि काही वेळापूर्वी इथं गोरेताई आल्या होत्या. त्यासुद्धा अपर हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, त्यावेळेस सभापती नव्हते. उपसभापती असताना त्यांनीसुद्धा तो कायदा पास केलेला आहे. पण दुर्दैव असंच केंद्र सरकारने तो कायदा स्वीकारला नाही, तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठवला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या काही दिवसातच एक स्पेशल सेशन हे महाराष्ट्र सरकारने घेण्यात यावं आणि त्याच्यात हा जो कायदा आहे शक्ती कायदा तिथं पास व्हावा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आहे असं सांगून हे कुठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतोय. हे राज्य सरकारचं अपयश आहे का, तुम्ही काय सांगाल? नाही, 100%. आता शासन जर तुम्ही चालवत असाल तर पोलीस तुमच्याकडे असतात. पोलिसांचा योग्य वापर करणं हे फार महत्त्वाचं असतं. पण पोलिसांचा आजचा वापर आपण बघितला तर VIP लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. इलेक्शनमध्ये कुठंतरी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तिथं केला जातो. आमचं मत एकच आहे की पोलिसांचा उपयोग हा सामान्य लोकांना जास्त झाला पाहिजे, VIP लोकांना नाही. आणि हे जे काही महिलांबाबतीतचे कायदे आहेत ना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जरूरत आहे. मी उदाहरण सांगतो. आता पालघरची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. काल पुण्यामध्ये जी घटना घडली याच्याबद्दल मी वेगळं सांगत नाही. तिथं तर 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि दुर्दैव असं तिला तिथं मारण्यातसुद्धा, आणि ते सुद्धा विचित्र पद्धतीने मारण्यात आलं. त्यानंतर 2026 मेमध्येच चाकणमध्ये एक घटना घडली. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोंदियामध्ये घटना घडली. एप्रिलमध्ये परत बीडमध्ये तिथं घटना घडलेली आहे. त्याच्याचबरोबर बारामतीमध्ये एप्रिल महिन्यात घडली. मार्च 2026मध्ये पुण्यात परत घडली. जानेवारीमध्ये बदलापूरमध्ये घटना ज्याची चर्चा झाली त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आपण बघितला. डिसेंबर 2025ला 5 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या मावळमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितली. म्हणजे ही जे केसेस आपण बघितल्या त्या केसेस खूप जास्त आहे. आणि याच्यात किती या केसेस फास्ट ट्रॅकवर टाकण्यात आलेल्या आहेत. तर याच्यावरची एकच केस आणि कालची लोकांनी मागणी केली म्हणून फास्ट ट्रॅकवर टाकली आहे. आणि याच्यात चार्जशीट बऱ्याच ठिकाणी 90 दिवस झाले तरी चार्जशीट झाली नाही. आम्ही जेव्हा काल परवा पुण्यात जी घटना घडली पोलिसांशी बोललो, 15 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट करतो असं त्यांनी सांगितलं. मग 15 दिवसाचं चार्जशीट होत असेल तर इथं 2-2 महिने 3-3 महिने का लागतात? त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आम्ही लोकांना जेव्हा बोलतो तेव्हा लोक आम्हाला असं सांगतात की अहो आम्ही आंदोलन केलं, आम्ही विरोध केला, सगळं केलं, पण कायदाच असा आहे की आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही लढायचं तरी किती लढायचं आहे. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मी असेल, सुनील भाऊ असतील आणि आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर भडगावमध्ये 2023ला जो गुन्हा झाला होता, एका लहान मुलीचा मृत्यू तिथं झाला, तिच्यावर रेप झाला होता. फास्ट ट्रॅकमध्ये ते प्रकरण आहे. 2023 पासून आजपर्यंत काय झालं त्या प्रकरणाच्या बाबतीत? काहीच झालं नाही. उलट तो जो गुन्हेगार आहे तो तर जेव्हा पोलीस स्टेशनला येतो नाही तो कोर्टात येतो, असा येतो जसं की त्याने खूप मोठा पराक्रम केलेला आहे. पण 3-3 वर्ष होऊन सुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये काही न्याय मिळत नसेल तर हे कुठंतरी अयोग्य आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या मत आहे. त्यामुळे याच्यासाठी स्पेशल कायदा हा लवकरात लवकर आणण्यासाठी मीडियाने सुद्धा प्रयत्न आणि पाठपुरावा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फडणवीस मुख्यमंत्री ही केस फास्ट ट्रॅकवर तिथं घेण्यात यावी. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर या बाबतीतली घोषणा करतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आजच इथं आपण बघितलं तर या पीडित परिवाराला भेटण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती गोरेताई इथं आल्या होत्या. त्या सुद्धा हीच मागणी सरकारकडे करतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅकवर या केसला तुम्ही घ्याच, पण त्याच्याच बरोबर शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी एक स्पेशल सेशन आमच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्राच्या ते घेण्यात यावं अशी सुद्धा सरकारला आम्ही विनंती करतो. याच घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते. आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा, तरी सुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं. इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या ते कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मी माजी आमदार मनीषाताई निमकर, तसंच संखे पांडुरंग पाटील साहेब संपर्क प्रमुख, संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि पालघरची शिवसेना महिला आघाडी सगळे इथे होते. पण आतमध्ये आम्ही थोडक्यात 4-5 महिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो. तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी. आईची पण तीच अपेक्षा आहे आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील, दृश्य किंवा अदृश्य, त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरी सुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस असते, म्हणजे बाकीच्या केसेस जशा मागे होऊ शकतात समेटानी, तशी नॉन कंपाऊंडेबल केस बलात्कार किंवा बाललैंगिक शोषणाची होऊ शकत नाही. जर का कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा अजून कोणी समाजातला स्वतःला राजकीय म्हणणारा व्यक्ती जर का असा दबाव आणत असेल तर त्यांना सुद्धा तो गुन्हा केला म्हणून शिक्षा होऊ शकते. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की नॉन कंपाऊंडेबल केस असल्यामुळे ही परस्पर मागे घेतली जाऊ शकत नाही केस, ही संपूर्णपणे त्याची तारखा पडून शिक्षा सुद्धा जाहीर होऊ शकते. आता तांत्रिकदृष्ट्या DNA टेस्ट, सगळे पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा हा सगळा लक्षात घेतला तर मला असं वाटतं की 100% दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन या केसमध्ये होणार आहे. आणि जे कोणी असे कारणामुळे काही दबाव आणत असतील तर मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केलेली आहे की उद्या कोर्टामध्ये ज्या केस चालेल त्यावेळेला त्यांच्या बरोबर कुणी ना कोणी सातत्याने साथीला सहकार्य म्हणून, संरक्षण म्हणून असलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आमची जी शिवसेना महिला आघाडी आहे ती आहे, स्वतः पांडुरंग पाटील साहेब आहेत, ते सगळेजण त्याच्यासाठी म्हणून सज्ज असतील. त्यांच्या गावामधले जे गावकरी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की कुठली केस आहे, मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाहीये, पण कुठली केस आहे म्हणण्यापेक्षा ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत देणं आणि अजून त्या कुटुंबाला काहीतरी नको ते प्रश्न विचारणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. माझी मीडियाला पण विनंती आहे की तुम्ही अत्यंत जबाबदार आणि अनुभवी मीडिया आहात. अशा वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्या डिस्चार्ज झाल्यावरती त्यांचं गाव किंवा तिथला तपशील किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती या तुम्ही टाळा. कारण राजस्थानमध्ये एका महिलेचा चेहरा जरी ब्लर दाखवला तरी आवाजावरून लोकेशन शोधून तिथे आरोपीने हल्ला केलेला आहे. आणि त्याचबरोबर पॉक्सोची 140 कोर्ट महाराष्ट्रामध्ये असावीत असं केंद्र सरकारचा प्रस्ताव होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला असता ते फक्त 38 कोर्ट झालेली आहेत. या पार्श्वभूमीवरती ती कोर्ट व्हावीत. आणि आज विशेष म्हणजे मी माननीय शिंदे साहेबांना सकाळी कळवलं होतं की मी इथे पालघरला येणार आहे, अशी अशी केस झालेली आहे. त्यावेळेला मी त्यांना फोन केला, त्यांना ही केस आता आतमध्ये सांगितली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्या मुलीची आई, संबंधित मुलगी आणि तिची बहीण यांच्याशी अतिशय हृदय आणि अतिशय अंतःकरणपूर्वक संवाद साधलेला आहे. त्यांनी त्यांना धीर दिलेला आहे की मी SP-शी ऑलरेडी बोललेलो आहे, लवकरात लवकर केस उभी राहून शिक्षा आरोपीला होईल याच्यासाठी आम्ही सगळे बरोबर आहोत. आणि त्याचबरोबर इथले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, संखे आणि सर्वजण, त्या सगळ्यांना पण मी याच्यामध्ये पाठपुरावा करायला सांगतो. आणि नीलमताई, तुम्ही पण जे काही शक्य आहे ते जरूर करताच आहात. आणि अशा प्रकारच्या ज्या ज्या घटना घडतायत त्या प्रत्येक केसकडे आमचं लक्ष आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.